काय बघितलं आपण? एलसीएम बघितलंय, स्क्वेअर रूट बघितलाय, एपी बघितलाय आणि जीपी बघितलाय. आता आपण काय बघणार आहोत? ट्रिग्नोमेट्री. काय बघायचं आपल्याला? ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री आपण एकदम बेसिक शिकणार आहे. हाय लेवलचं तर ट्रिग्नोमेट्री आपण घेणार नाहीये. चला, ट्रिग्नोमेट्री म्हटलं तर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, ट्रिग्नोमेट्री कधी यूज करू शकतो? जेव्हा आपल्या जवळ राईट अँगल ट्रायंगल असेल तर. कधी यूज करतो आपण? फक्त राईट अँगल ट्रायंगल असेल तरच. राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपण काय करू शकतो? ट्रिग्नोमेट्रीचा यूज करू शकतो. राईट अँगल ट्रायंगल म्हटलं तर काय? एक अँगल कितीचा असतो माझा? 90 डिग्रीचा असतो. त्याला आपण म्हणतो राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल कधी असेल तर आणि तरच आपण काय करू शकतो? ट्रिग्नोमेट्री यूज करू शकतो. दुसरा महत्वाची गोष्ट, पुढे जाऊन आपण असं बोलणार आहे. काय बोलणार आहे? राईट अँगल ट्रायंगल असेल तर किती केस बनतात? 2. किती केस बनतात? 2. कोणता? पहिला आहे पायथागोरस. पहिला आहे तुमचा पायथागोरस. पायथागोरस पण यूज करू शकतो. कधी? राईट अँगल ट्रायंगल असेल तरच. दुसरा ट्रिग्नोमेट्री यूज करतो. ठीक आहे? काय यूज करतो आपण? ट्रिग्नोमेट्री यूज करतो. ठीक आहे? पायथागोरस म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे हे काय असतं? हायपोटेनस इज अ साइड ए असेल, इज अ साइड बी असेल तर तुम्हाला माहिती आहे पायथागोरस कसं लावणार आपण? मग पायथागोरस कसं लावतो? h चा स्क्वेअर बरोबर काय? a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आणि ट्रिग्नोमेट्री म्हटलं तर तुमच्याजवळ काय? साइन थीटा आहे, दुसरं काय? कॉस थीटा आहे आणि दुसरं काय? टॅन थीटा आहे. बाकीचे आहेत ट्रिग्नोमेट्री फंक्शन, पण त्याची मला मॅटर नाही करत. फक्त एवढं तर कन्फर्म झालं मला कधी कोणता यूज करायचा. आता पायथागोरस कधी यूज करायचा आणि कधी ट्रिग्नोमेट्री यूज करायचा. पायथागोरस कधी यूज करायचा आपल्याला? पायथागोरस कधी यूज करायचा असतो आणि ट्रिग्नोमेट्री कधी यूज करायचा असतो? हे क्लिक झालं पाहिजे तुम्हाला. पायथागोरस कधी यूज करणार आहे? जेव्हा इफ अँगल नॉट गिवन. जर आपल्याला अँगल नॉट गिवन असेल, अँगल दिलेला नसेल तर तुम्ही काय यूज करणार? पायथागोरस यूज करणार आहे. अँगल जर दिलेला नसेल, जसं की या केसमध्ये अँगल दिलाय का? नाही, तर मग तुम्ही डायरेक्ट ट्रिग्नोमेट्री यूज करू शकता का? नाही, डायरेक्ट यूज करू शकत नाही. ट्रिग्नोमेट्री यूज करण्यासाठी तुम्हाला 90 असलाच पाहिजे आणि दुसरी महत्वाची काय असली पाहिजे? तुम्हाला एक अँगल दिला गेला पाहिजे. इफ अँगल गिवन. हा कधी यूज करायचा तुम्हाला? जेव्हा तुमच्याजवळ काय असेल? अँगल. इफ अँगल इज गिवन. काय डाऊट आहे? जसं हा 90 डिग्रीचा होता, हा 90 डिग्रीचा आहे आणि इथं अँगल थीटा दिला. ठीक आहे? हा प्रॉब्लेम आहे. जर हा 90 डिग्रीचा आहे पण अँगल दिलेला नाही तर आपण काय यूज करणार मग? पायथागोरस. मी पायथागोरस कधी यूज करणार आहे आणि ट्रिग्नोमेट्री कधी यूज करणार आहे? फायनल झालं. पुढे जाऊन आपण त्याचं यूज केस करत चालणार आहे. मग तुम्हाला हे कळलं पाहिजे की मी पायथागोरस यूज करू का ट्रिग्नोमेट्री? क्लिअर आहे? काय डाऊट आहे कोणाला? पुढे जाऊन लागणार आहे. जायचं पुढे मग. चला, मग आपण या व्हिडिओमध्ये तर आपण फक्त काय बघणार आहे? त्याचे फक्त फॉर्म्युलेजवर चर्चा करणार. हे बेसिक आहे आणि त्यानंतर आपण फॉर्म्युलावर जाऊया. चला, बेसिक रूल तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे तर बोललं तर काय अडचण नाही. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू किती येणार आहे? 1. बरोबर की नाही? 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा काय असतो? सेक स्क्वेअर थीटा असतो. नेक्स्ट 1 प्लस काय? कॉट स्क्वेअर थीटा काय असतो तुमचा? कोसेक स्क्वेअर थीटा असतो. कोसेक स्क्वेअर थीटा असतो. साइन 2 थीटा माहिती आहे तुम्हाला? साइन 2 थीटा काय असतो? 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. साइन 2 थीटा इंटू काय? कॉस 2 थीटा. मी म्हटलं कॉस 2 थीटा काय असतं? एक तर मी काय म्हणू शकतो डायरेक्टली कॉस स्क्वेअर थीटा मायनस स्क्वेअर थीटा. ठीक आहे? दुसरा 2 टाइम्स ऑफ कॉस स्क्वेअर थीटा मायनस काय? 1 किंवा 1 मायनस राहील 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा. आता एवढंच राहत नाही आपल्याला, एवढं नाही विचारत आपल्याला. काय विचारतात ते आता महत्वाचं आहे. कॉस 2 थीटा आहे आणि इथं काय? कॉस 2 थीटा. आता व्यवस्थित बघायचं आपल्याला. हा फॉर्म्युला कसा यूज करावा लागतो ते बघा. हा -1 आहे ना, हा -1 इकडे आला काय झाला? +1. म्हणजे मी काय म्हटलं? 1 प्लस कॉस 2 थीटा. बरोबर की नाही? 1 प्लस कॉस 2 थीटा. हा प्लस झाला, हा 2 इकडे मल्टिप्लाइड आहे, इकडे त्याने काय जाईल? डिवाइडला. म्हणजेच काय भेटलं मला? 2. म्हणजेच काय? कॉस स्क्वेअर थीटा मी कसं रिप्रेझेंट करू शकतो? 1 प्लस कॉस 2 थीटा डिवाइड बाय 2. हे आपलं डायरेक्ट ऍप्लिकेशन असणार आहे. नेक्स्ट याला मी कसं रिप्लेस करणार मग? आता हा मायनस आहे, इकडे काय जाईल? हा मायनस, इकडे प्लस, हा प्लस आहे, तिकडे आता मायनस. 1 मायनस कॉस 2 थीटा डिवाइड बाय 2 इज इक्वल टू काय? साइन स्क्वेअर थीटा. काय डाऊट आहे?
हे आपल्याला, मग मी याला लॉजिकली असं लक्षात ठेवतो, लॉजिकली मी असं लक्षात ठेवतो की प्लस मायनस मध्येच गोळ आहे ना फक्त, हा प्लस हा मायनस आहे. साइन, हा साइन, साइन 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 आहे, तर मी काय म्हणतो साइन कसा आहे तुमचा निगेटिव्ह, साइन कसा आहे तुमचा निगेटिव्ह. म्हणजेच काय म्हटलं, निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा साइन म्हणजेच काय सबट्रॅक्शन आहे. साइन म्हणजेच काय यस आहे, यस वरून काय लक्षात ठेवलं आपण सबट्रॅक्शन. मग काय येणार इथं सबट्रॅक्शन आहे, 1 मायनस कॉस स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा येणार. लॉजिक कळालं. 1 मायनस कॉस 2 थिटा डिवाइड बाय 2 किंवा 1 प्लस कॉस 2 थिटा डिवाइड बाय 2, कधी प्लस आणि कधी मायनस, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. हे लॉजिक क्लिअर आहे. दुसरा इनवर्स वाले फॉर्म्युले, इनवर्स वाले फॉर्म्युले कोणकोणते इनवर्स वाले फॉर्म्युले तुमचं, 1 अपॉन साइन, 1 अपॉन साइन थिटा काय असतं कोसेक थिटा असतो, बरोबर की नाही, कोसेक थिटा असतो. 1 अपॉन कॉस काय असतो सेक थिटा असतं. 1 अपॉन टॅन काय असतो, काय असतं कॉट थिटा. अजून आपल्याला काही गोष्टी जे काय आहे मी असं म्हटलं 1 अपॉन 0, कन्फ्युजिंग पार्ट आहे 0 अपॉन 1, 1 अपॉन 0 मी असं कन्फ्युजिंग पार्ट असतो, मी असं लक्षात ठेवतो 1 0 आला तर मी काय म्हणतो इन्फिनिटी. 1 0 आला नॉट डिपेंड म्हणजेच काय इन्फिनिटी, 1 0 आला म्हणून काय इन्फिनिटी. हा किती असतो कन्फ्युजिंग पार्ट पाहायला नको. 1 0 आहे म्हणजे काय इन्फिनिटी, 1 0 म्हणजे काय इन्फिनिटी. हा डिवाइडेड बाय आहे फील होऊन जाईल तुम्हाला, 0 बाय 1 0 इन्फिनिटी का 1 बाय 0 इन्फिनिटी हे कळणं गरजेचं आहे. कसं कळणार तुम्ही, 1 0 म्हणजे 10 आले तर काय म्हणा तुम्ही इन्फिनिटी येणार. काय डाऊट आहे. नेक्स्ट फॉर्म्युले मला लागणार आहे साइन ए प्लस बी आणि कॉस ए प्लस बी वाले. ठीक आहे, चलो मी म्हटलं साइन ए प्लस बी, दुसरं साइन ए माइनस बी कॉस ए प्लस बी कॉस ए माइनस बी टैन ए प्लस बी टैन ए माइनस. ठीक आहे, चलो सुरू करूया. साइन ए प्लस बी म्हटलं तर काय साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. सिमिलरली साइन ए कॉस बी प्लस असले मायनस असल्यामुळे मायनस लागेल कॉस ए साइन. नेक्स्ट कॉस वाला आहे म्हणून काय कॉस ए कॉस बी असणार आहे आणि प्लस असेल तर मायनस बनतो साइन ए. सिमिलरली कॉस ए कॉस बी प्लस साइन ए. सिमिलरली टॅन असेल तर काय करणार तुम्ही वरती लिहिणार, प्लस असेल तर प्लस लिहिणार म्हणजेच टॅन ए प्लस टॅन बी आणि खाली मायनस मध्ये चालतो 1 मायनस टॅन ए टॅन बी. सिमिलरली खाली टॅन ए मायनस टॅन बी डिवाइड बाय काय 1 प्लस टॅन ए टॅन बी. हे फॉर्म्युला आपल्याला लागत असतो. हा फॉर्म्युला आपला यूज केला जाणार सर्क्युलर मोशन मध्ये, जेव्हा येईल सर्क्युलर मोशन तेव्हा आपण त्याचा यूज करणार आहे. अदरवाइज या बाकीच्या दोघांच्या फॉर्म्युलांचा यूज भरपूर ठिकाणी आपला येणारच. चलो नेक्स्ट फॉर्म्युलांची मला गरज पडते टेबलचं, जे तुम्ही 10th पर्यंत पण शिकले आणि इथं पण आता जेई मध्ये पण शिकतात. ठीक आहे, कोणता तो टेबल आहे तुमच्याजवळ, झिरो 30 45 60 90 किती 120 135 किती 150 आणि लास्टला काय 180. ठीक आहे, आणि दुसरा मधले जे लाईन आता मी इथं घेणार आहे साइन आणि कॉस. इथे घेतो मी साइन कॉस आणि ठीक आहे. भरपूर जणांमध्ये पुढे जाऊन हळूहळू काही वेळानंतर कन्फ्युजिंग पार्ट होतो की कॉस 0 साइन 0 मध्ये
कोण 1 असतो. मी असं लक्ष ठेवतो ऑलवेज कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते 1 असते. मग एवढंच लक्ष ठेवतो, बाकी ऑटोमॅटिकली होऊन जातं. कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते 1 असते. कॉस 0 ची व्हॅल्यू किती माझ्यासाठी 1. मी बाकीचं लक्ष नाही ठेवतो. कॉस 0 ची व्हॅल्यू किती 1 म्हणजे हा 100% काय होऊन जाईल 0. बस एवढं झालं, कन्फ्युजिंग पार्ट निघून जातो. ठीक आहे. हा किती होणार आहे 1/2. हा किती होतो 1/√2. हा किती √3/2. 90 ची किती होणार 1. ठीक आहे. इथलं पण खाली करू, नंतर तिकडे सांगतो मी. इथे किती होणार आहे मग √3/2 1/√2 1/2 0 1/2 आणि हा काऊन जाईल 0. 0 and 1 आला. 0 and 1 म्हणजे काय 0. हा काऊन जाईल 1/√3 बनेल. हा किती 1 बनेल आणि हा काय बनेल √3 बनेल आणि हा काऊन इन्फानाइट बनेल. बरोबर की नाही. आता काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी त्याबद्दल लक्ष द्यायचं. मी असं म्हटलं, मी काय म्हणतो इथं एक्झॅक्टली रेप्लिका नो साइन चेंज. काय सांगितलं तुम्हाला, एक्झॅक्टली रेप्लिका बनेल आणि साइन चेंज करणार नाही. हा पण रेप्लिका बनेल पण साइन चेंज करेल. आपण काय करेल रेप्लिका बनेल पण साइन काय करेल चेंज करेल. बघ आता याचा 1च्या अपोजिट साईडला चालत. या साईड किती बनेल मग √3/2 बनेल. किती बनेल मग 1/√2 बनेल. 1/2 बनेल आणि इथे किती बनेल मग 0. इथं काय करणार साइन तो काय करायला चेंज करताय म्हणजे 1/2 चं काय म्हणजे -1/2. 1 - 1/√2 किती -√3/2 आणि इथे काय -1. याचं एक्झॅक्टली उलट लिहायचं आहे. चला हा काय लिहिणार तुम्ही √3 चं काय लिहिणार -√3 -1 -1/√3 आणि हा काय 0. काय होईल 0. काय डाऊट आहे. हे आपल्याला टेबल लागणार आहे. काय डाऊट आहे कोणाला, काय डाऊट आहे चल थांब.